वेलकम टू माय चॅनल। आजची रेसिपी आहे साबुदाण्याची खिचडी। मऊ, मोकळी आणि सुटसुटीत। चला तर करूया सुरुवात। इथे मी 1 बाउल भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। त्यात चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर, थोडंसं लाल तिखट टाकून मिक्स करून घ्यावे। लाल तिखट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका। एका कढईत तेल आणि तूप घ्यावे। फोडणीसाठी जिरं, मिरची, शेंगदाणे, बटाटे टाकून व्यवस्थित परतून घ्यावे। उपवासाला तुमच्याकडे जिरं चालत नसेल तर टाकू नका। बटाटे चांगले 5 मिनिटं झाकून थोडेसे अर्धे कच्चे वाफवून घ्यावेत। आता यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकून व्यवस्थित परतून घ्यावा। पाच ते 7 मिनिट झाकून साबुदाणा व्यवस्थित मंद आचेवरती वाफवून घ्यावा। झाकण काढून साबुदाणा व्यवस्थित परतून घ्यावा। आता याच्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यावे। गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता। बघा किती छान सुटसुटीत मऊ मोकळी खिचडी तयार झालेली आहे। तर करून बघा माझ्या पद्धतीने ही साबुदाण्याची खिचडी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय। थँक्यू।